एवढ्या मोठ्या असतात ते लास्टच्या बी चांगलं दिसलं. कोणत्या राख्या घेऊन राहिला बघा अशा राख्या घेता का मध्ये एवढ्या 20 वर्षाच्या पोरग्याला अशा राख्या घेता. संध्याकाळ व्हायलंय आणि महादेवाच्या मंदिरात चाललोय आणि राखी पण घ्यायचे. आता बघा आता व्हिडिओ काढायला म्हणत होते आणि एकही 2 राणी खून नाही राहिला. आता लोकांना नेले असतील ना. अरे ते फुल आतमध्ये छगोली कूद जाय रे इकडे कूद. अरे जाय ना इकडे तू जाय ना. मी नाही जात मला झोप आली आहे आम्हाला कटाला आला आहे. हे बघा मम्मी घुसली आतमध्ये. अरे ते तिकडे तिकडे पण नाही हे झाड आहे कधी इकडून पाहिजे ना तू खटा तोडायचं. जाऊ फळ आहे ना आपल्याकडे फुलं घे. फळ बी आहे तू फळ असं वर फळ बी आहे वाहलं जाते. हे काय खाली पाहिजे होतं कसे तोडू ते इकडून ये कार्तिकीच्या मागे कार्तिक इकडून ये. बघा रे बघ आम्हाला कॉन्टेंट देऊ राहिले तिथं पाहिजे. 2 भेटले 3 नका घेऊ 4 घेते. एका आले एक. आपण बेलाचं झाड नाही फुलं नाही बेलाची पानं नाही आणलं आपल्या तिथे बसेल असतो मला इथं नसते. चला मंदिरात चाललो जे बोले मंदिर. चला मग इथून जाऊ. हे बघा तुला किती घेतलं हे बघ मी 2 घेतले भरपूर आहे. चलो चलो इथं आलो म्हणजे बोलणे मंदिर मध्ये. गेट खुल्ला आहे का काय मग काय अजून खाली घेऊ मग काय चलो. बघा मागच्या वेळेस चालतो आपण इथं. हे बघा बाजू पूजा करता येता ही इथून बस इथं बस इकडून सरकत इकडे कार्तिक. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. चला काय सांगू राहिले आम्हाला बी.
तुम्हाला तेच आवडतं. आता चला, आता यांना मार्केटमध्ये जायचं आहे. मला यांनी जबरदस्ती उचलून घेऊन चालले. हे उचललं का बसते तरी का उचलून घेऊन चालले तरी आम्हाला खेचत घेऊन चालले. बरोबर, खेचत बी नाही, हात पकडले का खेचतच घेऊन चालले तुम्ही. चला आता जाऊ राख्या घ्यायला. बघा, बहिणींचा सण आहे. असं बहिणींचा सण आहे आणि भाऊ चालला राखी घ्यायला. भावाचं सण आहे रे. बहिणीचा आहे, भावाचं नाही. हॅला इकडून तिसरा हप्ता. महिनाभरानं नाही 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 राखी झाल्यावर. नाही, राखीच्या पुढच्या हप्त्यात. पोळ्याच्या वेळेस काय खावा, पोळ्याला. नाही, पोळ्याच्या वेळेसला नाही रे. पोळ्याचा ब्लॉग अजून खतरनाक चालू आहे. बघा इथं आलोय. चला आता जाऊ, तुम्हाला दाखवू. बघा इथं राख्यांचे स्टॉल लागलेले आहे. चला दाखवतो तुम्हाला इकडून. बघा राख्याच राख्या. हे बघा इथं मूर्ती बसवलेली आहे. आणि हे बघा भाजी दिसते. अरे हा घेऊ का तुलेसाठी कार्तिक? अरे आणि ते एवढ्या मोठ्या असतात ते लाटच्या बी चांगले दिसते. कोणत्या राख्या घेऊन राहिला बघा हे. अशा राख्या घेता का मध्ये? एवढ्या 20 वर्षाच्या पोरग्याला अशा राख्या घेता? ते बघते. व्हिडिओ असा. अरे स्वराज युवरासाठी ठीक आहे. नाव देवाच्या नावाचे नाही घ्यायचं बरं. अरे मला ब्लू वाला घ्यायचे. हे blue. त्याने ना रे त्याच्यामध्ये तो मनी असतो तो ब्लू वाला. तो नजरचा नाही भेटतील ते जरी लवकर. तिला नजर ना लागो तो वाला जो मनी नसते का मम्मी, ते पाहिजे. चला भाऊ समोर पाहू. काय नुसतं समोर करू राहिले. बघा इकडून ते बघ. नाही आहे का नाही. चलो भेटू. जी राखी पाहिजे ती भेटूच नाही राहिली. हा बघा मग राखी तुला हाताने मीटिंग होते. अरे मी मागच्या पाहिलं कार्तिक हा कोणाला लावत आहे तुझ्या हातात. हे जुने एकदम जुने होती फॅशन की ही राखी आपल्यासारख्याच्या हातात बांधायची. मग ती बांधायची कशी? लहान होतो आपण तेव्हा. आता गेली खूप जुनी झाली. पण जुनं ते सोनं गोल्ड. ओल्ड इज गोल्ड. तू कोणतं पाहिजे आहे विचार ना. मला तर पूर्ण हात भरायचं त्या राखी. एक राखी एवढं सांगा एक राखी काय यांना राख्या भेटत नाही आपल्याला तोपर्यंत. काय करा आपण. यांचं बघणंच चालू आहे अजून बी. बघा संध्याकाळ झाली आहे. ही तर अजून बी शोधूच राहिली. हे अजून इथून तिथून वापस आलो इकडे वापस. तेव्हा चला जाऊ. जैसी आपकी मर्जी. तर आता शेल मध्ये घुसले आहे. मग काय सेल आहे.
हत्तीचे पॅन्डा बघा इथं सेलला गेले. टेस्लावाल्यांनी काढली आहे लोअर पॅन्ट. टेस्लावाल्यांनी काढली आहे मुंबईमध्ये जशी बी आली त्यांनी लोअर पॅन्ट काढली. चला काही घेतलं तर नाही पण असेच निघाली. अरे माहितीये का पूनमच्या लग्नाच्या पहिले मी एक टी शर्ट पाहिलं तिथं. अजून मी ते टी शर्ट तिथंच आहे. वा अजून मी कोण घेतलं. चला मग आता जाऊ याच गोष्टीवर भेटू. तिसरी शॉप, चौथी दुकान, आठवी दुकान, 9वी दुकान. बांगडा बनणं चालू आहे इथं. आम्ही नको ते नाही दाखवू. दुकान एक दुसऱ्या दुकानात आलो. इकडे कोणतं आहे हे दुकान, कोणतं तरी आहे इकडे चालू आहे. हे बघा फिनायल वगैरे. इसकी रेट क्या है? 60. फिनायल बघताय. इकडे आहे जनरल स्टोर. काय बघ रे कलर तिचे. इकडे असे साधे सामान भेटते आपले. हे बघा अजून बी शॉपिंग करता. काय म्हणणं आहे तुमचं? चला मग बघू आता कधी लोक चालते शॉपिंग. चला मामा घेतले एक अजून मूर्ती बळीराजा शेतकऱ्यांचा. मग शेतकऱ्यांनाच जगाचा पोशिंदा, शेतकऱ्याचा मित्र. बळीराजा शेतकऱ्यांनाच म्हणतात ना. काय असते नक्की कॉमेंट मध्ये सांग बघू.